नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश कुंभार स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरती। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे, कारण मी जेव्हा बघतो मला खूप जणांचा मेसेज येतात, खूप जण विचारत असतात की दादा मला मॅथ करायचं आहे, मॅथची खूप भीती वाटते, तुम्ही कसं केलं। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ना मॅथची कंप्लीट स्ट्रॅटेजी सांगणार आहे। आणि मित्रांनो, विश्वास ठेवा की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची म्हणजे मॅथच्या स्ट्रॅटेजीबद्दल गरज पडेल किंवा कोणाला विचारायची गरज पडेल असं मला वाटत नाही। त्यामुळे सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी मॅथचा कसा अभ्यास केला, मॅथला प्रत्येक स्ट्रॅटेजी पॉइंट टू पॉइंट आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला सुरू करूया मित्रांनो, सगळ्यात लक्षात घ्या, मी तुम्हाला एक सिंपल सांगतो की तुम्ही मॅथला घाबरू नका। की तुम्हाला असं वाटतं की मॅथ म्हणजे खूप जास्त डोंगर आहे, तुम्ही त्याला कसा सर करणार, काही गरज नाहीये। कसं असतं, जी गोष्ट तुम्हाला अवघड जाते ना त्यासाठी सिंपल ट्रिक वापरायची, त्याला जास्त टाइम द्यायचा। तुम्ही जेवढा जास्त टाइम द्याल तसं ते तुम्हाला सोपं जाईल। आता बघा, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही माझा व्हिडिओ बघताय, त्याच्यामध्ये तुम्ही काही जण एलपीचा अभ्यास करतात, काही जेईचा करत असतील, काही एनटीपीसी किंवा ग्रुप डीचा अभ्यास करत असतील। आता लक्षात घ्या, ह्यासाठी मॅथचा सिलेबस हा मोठी मग तुम्हाला सांगतो एक 90-95% सेम असतो। एखादा दुसरा चॅप्टर तिकडे वाढतो, इकडे कमी होतो, पण जो बेस असतो तो सगळा सेमच असतो। म्हणजे असं नाहीये की मला एलपीसाठी वेगळा मॅथचा कोर्स घ्यायचा आहे किंवा एनटीपीसीला वेगळा कोर्स घ्यायचा आहे, असं काही नाहीये। फक्त एखादा दुसरा चॅप्टर वाढतो आणि थोडीशी लेवलचा फरक येतो की एनटीपीसीला माझी लेवल थोडी हार्ड येणार आहे, एलपीला थोडीशी सोपी येईल, म्हणजे एवढी पण नाहीये। आणि ग्रुप डीला असं नाहीये ती ग्रुप डी म्हणजे तिला खूपच कमी येणार आहे, तिला ऑलमोस्ट एनटीपीसी सारखीच लेवल असते मॅथला। आता बघा, तुम्ही 0 पासून मॅथ करताय ना, तर पहिल्यांदा तुम्ही तुमच्या एक्झाम जो तुम्ही टार्गेट करणार आहे त्याचा सिलेबस बघा मॅथचा काय। आता मी तुम्हाला सांगतो, मॅथचे मेजरली 2 सब्जेक्ट असतात, म्हणजे 2 पार्ट होतात, एक अर्थमॅटिक असतो आणि एक ॲडव्हान्स असतो। आता बघा, खूप जण चुका काय करतात ना, ते सिक्वेन्समध्ये फॉलो करत नाही, रॅन्डम कुठला पण चॅप्टर घेणार। समजा तुम्ही एखादी बॅच घेतली कोणत्या पण सरांची, तुम्हाला जो वाटतोय तो तुम्ही घेताय चॅप्टर आणि त्याची सुरुवात करतात। मित्रांनो, असं करायचं नसतं, कारण कसं असतं, प्रत्येक चॅप्टर हा एक लिंक बेसमध्ये चालू असतो, कारण ह्या चॅप्टरचं थोडं पुढे, त्या चॅप्टरचं पुढे, अशी ती एक साखळी बनत चाललेली असते। आता बघा, आपण मॅथचा अभ्यास करताना आपण शाळेमध्ये मॅथचा केलाय, इथे काही रॉकेट सायन्सवालं मॅथ नाहीये, इंजिनिअरिंगवालं मेकॅनिक्सच नाहीये, खूप सोपं आहे। फक्त आपण आता इव्हन तुम्ही जो 10वी मध्ये 12वी मध्ये अभ्यास केलाय ना, तेवढाच मॅथ असतो। 12वीचं पण नाही म्हणताय ना, 10वीचं आपण म्हणूया। फक्त कसं असतं ना, आपण ते विसरलेलो असतो। त्यामुळे अर्थमॅटिक सुरू करताना नंबर सिस्टीम तुम्ही सुरुवातीला घ्या, जो की मी घेतलेला। आता बघा, तुम्ही मला विचारलंय, माझी स्ट्रॅटेजी वेगळी आहे। सो प्रत्येक जणांचं वेगवेगळे काय म्हणतात, वेगळी म्हणणं असू शकतं, त्यांचा मुद्दा वेगळा असू शकतो, पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही नंबर सिस्टीम घ्या। मित्रांनो, माझा हा प्रयत्न आहे की आपली मराठी मुलं जास्तीत जास्त रेल्वेमध्ये लागली पाहिजेत, कारण मी हे खूप प्रकर्षाने अनुभवलंय, कारण मला सांगणारं कोण नव्हतं। मला सांगणारं कोण असतं तर मी अजून खूप चांगल्या मार्काने पास झालो असतो किंवा लवकर मला जॉब मिळाला असता। त्यामुळे हे जेव्हा मी लागलो ना, त्यावेळेस मी ठरवलेलं की माझ्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय। माझी मेहनत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नंबर सिस्टम यासाठी की तुमचा जो बेस आहे मॅथचा तो कव्हर अप होऊन जाईल त्याच्यामध्ये। कारण आता बघा, तुम्ही जेव्हा नंबर सिस्टीम घ्याल त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक वर्ग असतील, घन असतील किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, या सगळ्या बेसिक क्लिअर होऊन जातील। त्याच्याच नंतर पुढचा टॉपिक येणार आहे बोर्ड मास येणार आहे। बोर्ड मास म्हणजे काय मित्रांनो, पदावली। आपण शाळेमध्ये पदावली सॉल्व्ह केल्यात, सेम तसंच आहे, फक्त कसं असतं ना, आपण त्या विसरलोय। मग तुम्ही एकदा बेस क्लिअर झाला ना, मग तुम्हाला पुढच्या गोष्टी सोप्या जातील। मित्रांनो, या व्हिडिओच्या लिंकमध्ये ना मी माझ्या टेलिग्राम चॅनलची या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक देतो, तर त्या लिंकमध्ये तुम्ही जॉईन करा चॅनलला। तिथे मी तुम्हाला सिक्वेन्स देतो की कुठला चॅप्टर झाल्यानंतर कुठला घ्यायचा, कारण ती साखळी तयार होत जाईल। आणि बघा, मी आदित्य रंजन सरांकडनं शिकलोय, तर तुम्ही शिकावं असं काही नाहीये, किंवा तुम्हाला खूप सारे टीचर्स आहेत। आपल्याला मुद्दा काय, आपल्याला गणित सॉल्व्ह करता आलं पाहिजे। आता बघा, तुम्हाला खूप जणांना कमेंट करतात की तुम्ही एमपीएससी करताय, तर एमपीएससी मध्ये किंवा ढवळे सरांचा तुम्ही मॅथ करताय। मला खूप जण विचारतात, दादा की ढवळे सरांचा मॅथ करतोय, रेल्वेसाठी पुरेल का? त्याचं सोपं तुम्हाला सोल्युशन सांगतो की तुम्ही रेल्वेचं आत्ता करंट मधले, खूप जुने नाही, आत्ता 2024
24 असेल 25 असेल त्याचे तुम्ही मॅथचे क्वेश्चन बघा. जर का तुम्हाला ते सॉल्व्ह करता येतात, ते ढवळे सरांचं शिकवलेलं ते सफिशियंट वाटतंय आणि ते सॉल्व्ह करता आले तर बस विषय संपला. तुम्ही तेच फॉलो करा. असं काय नाही आहे की तुम्हाला मी ज्याच्याकडनं शिकलो त्याच्याकडनंच शिकावं लागेल. पण मित्रांनो हे लक्षात घ्या की तुम्ही मॅथला घाबरू नका. जेव्हा अभ्यास चालू कराल ना मॅथ 0 पासून, तुम्हाला 2-3 महिने थोडासा त्रास होईल की आपल्याला असं वाटेल की समजतंय का, मला काय होतंय का, मी करतोय ते बरोबर आहे का. पण एकदा तुम्ही 2-3 महिने थांबा त्या गोष्टीवर, ते 2-3 महिने तुम्ही करा, त्याच्यानंतर तुम्हाला ते पूर्ण समजत जाईल हळूहळू. आणि मित्रांनो मला खूप जण पर्सनल मेसेज करतात. मला पर्सनली मेसेजला रिप्लाय देणं थोडं अवघड जातंय कारण मला ते टाइम मिळत नाहीये. तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट टाकत जावा की तुम्हाला व्हिडिओ कोणते प्रॉब्लेम येतात, ते व्हिडिओ कोणत्या प्रकारचे हवेत, कशा प्रकारचे हवेत. मी नक्की प्रयत्न करेल की ते व्हिडिओ तुम्हाला बनवून तुम्हाला एकसाथ तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. कारण काय होतंय ना, प्रत्येकाला पर्सनल 1 to 1 उत्तर देणं तेवढंच पॉसिबल होत नाहीये. आता बघा ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं, आपण प्रॅक्टिस करत नाही. मला खूप जण विचारतात मला मॅथ समजत नाही, तर सगळ्यात माझं सोपं उत्तर असतं की तुम्ही प्रॅक्टिस वाढवा. म्हणजे जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल ना तेवढी. आता बघा मी तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण शाळेत असतो ना किंवा एखाद्या ह्याच्यात असतो तेव्हा आपल्याला सर सांगत असतात की मी जे आज शिकवतोय ते घरी जाऊन अभ्यास करा. तर ते का ह्याच्यासाठी सांगतात की तुम्हाला ते म्हणजे एक प्रकारची ती प्रॅक्टिसच आहे जेणेकरून ते तुम्हाला समजेल. आता तुम्ही कोणाचा कोर्स घेतलाय त्यांच्याकडून तुम्हाला PDF मिळतील मॅथच्या, तर तुम्ही जी ओव्हरऑल, आता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही समजा पर्सेंटेजची PDF असेल, आता त्या पर्सेंटेजची PDF घ्या, त्याच्यामध्ये ऑन एन ॲव्हरेज 100 ते 150 प्रश्न असतात. तर त्या PDF मध्ये कसं असतं, तुम्हाला म्हणजे एक सोपी ते अवघड असा तो चढता क्रम असतो. आणि त्या PDFला तुम्हाला जेवढ्या जास्त वेळा लावता येतील तेवढ्या जास्त वेळा लावा. कारण त्या 150 प्रश्नांमध्ये काही आता ते चॅप्टरनुसार कमी जास्त होत असतात. त्या PDF मध्ये तुमची पूर्ण रिव्हिजन तयार होऊन जाते. आणि हो मित्रांनो, अजून एक लक्षात घ्या, मॅथचा अभ्यास करताना एक सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही शिक्षक बदलू नका. तुम्ही सुरुवात ज्याच्यापासून केली ना शेवट पण त्याच्यापर्यंतच करा. कारण काय होतं ना, खूप जण मध्येच सोडतात. मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की आता साहजिकच आहे, माझी सांगण्याची पद्धत वेगळी आहे, त्याची सांगण्याची पद्धत वेगळी आहे. सो त्यामुळे काय होतं ना, आपल्या माइंडमध्ये हे कन्फ्युजन म्हणजे एक असं केमिकल लोचा होतो. त्यामुळे आपल्याला थोडंसं तिथे आपला टाइम लॉस होतो, ते ग्रॅप्स करायला अवघड जातं. त्यामुळे तुम्ही अर्थमॅटिक ज्याच्याकडनं शिकताय त्याच्यामुळे ॲडव्हान्स शिका. म्हणजे तुम्ही त्यामुळे स्टार्टिंगला विचार करा की तुम्हाला कोणता शिक्षक त्याचं समजतंय, सो आणि त्याला लास्टपर्यंत फॉलो करा. कारण मित्रांनो ती चूक मी केली आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की ती चूक तुम्ही करू नका. माझा टाइम लॉस खूप झाला त्याच्यामध्ये की मला त्या दोन्ही सरांना हे करणं, त्यामध्ये मला खूप हे झालं, परेशान झालो. त्यामुळे सांगतोय की तुम्ही शिक्षक बदलू नका. आणि अजून एक मित्रांनो, आता बघा मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉर्म्युला. मला खूप जण विचारतात की फॉर्म्युला पाठ कसे करायचे किंवा ते लक्षात राहत नाहीये. तर ते साधं सिंपल गणित आहे. तुम्ही काय करा, तुमचा एखादा चॅप्टर तुम्ही शिकवताय ना, तर दुसऱ्या शीटवर घ्या, तिथे मॅथचे फॉर्म्युले लिहा. म्हणजे समजा तुम्ही आता पर्सेंटेज संपवला तर त्याचे काही फॉर्म्युलेज असतील ते एका वेगळ्या शीटवर लिहा, वेगळी वही करा त्यासाठी. आणि ती जे शीट्स आहेत तुम्ही ते सकाळी अभ्यास चालू करताना आणि नंतर अभ्यास संपताना दररोज ते बघत जावा. एक 10 मिनिटं 15 मिनिटं जसं तुम्हाला जमेल तसं ते वाढवत जावा. कारण ते तुमच्या डोळ्याखाली जाईल. म्हणजे जसं तुम्ही ते बघाल ना सारखं सारखं, ते तुमच्या लक्षात राहील, जेणेकरून तुमचे फॉर्म्युलेज लक्षात राहतील. लक्षात घ्या, तुम्ही सकाळी बघाल, संध्याकाळी ते जे फॉर्म्युलेज बघाल ना, त्यामुळे ते तुम्हाला ते लक्षात राहतील. आणि मी तुम्हाला सांगतो, पेपरमध्ये आहे ना तुमच्या 2 ते 3 प्रश्न असे असणार की फक्त तिथे फॉर्म्युला टाकायचा आहे, बाकी काहीच करायचं नाहीये. फॉर्म्युला टाकलं की उत्तर येईल. त्यामुळे ते हातातले मार्क सोडता कामा नये. त्यामुळे ते फॉर्म्युलेजला पण जास्त हे करा. आणि आता बघा, खूप जण विचारतात मॅथची लेवल काय वेगळी असते का प्रत्येक ह्याला. मी तुम्हाला सांगतो, जास्त खूप अवघड मॅथ नाहीये यार. तुम्ही खूप हुशार आहेत, फक्त आपण आहे ना करत नाही, हा मुद्दा असतो. एकदा तुम्ही ठरवलं ना आयुष्यात तुम्ही काही पण करू शकता. मॅथ तर काय चीज आहे. तर आता बघा, तुम्ही NTPC करताय, ग्रुप D करताय, त्याचं मॅथचं लेवल सेम असतं. म्हणजे जर असं नाही की ग्रुप D म्हणजे ती खूप कमी मॅथची लेवल असेल, ऑलमोस्ट NTPC सारखीच असते. ALP मध्ये हलकीशी कमी येते, पण याचा अर्थ नाहीये तुम्ही खूपच निग्लेक्ट करा. मी तुम्हाला एकच साधं सांगतो, मॅथमध्ये तुम्हाला स्कोअर करायचं नाही, तुमची प्रॅक्टिस वाढवा. मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल. तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमधून थोडीशी का होईना मदत झाली असेल.
यानंतर आपण पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ अजून कशावर हवेत, किंवा तुम्हाला साहजिकच आहे की तुम्हाला अभ्यास करताना कोणते प्रॉब्लेम्स येतात आहे हे मला सांगा. मी त्यावर नक्की सोल्युशन जेवढं मी सक्षम असेल ज्या ज्या प्रश्नांना उत्तर देणं मी ते नक्की उत्तर देईल, जेणेकरून तुमची मदत होईल. थँक्यू सो मच मित्रांनो.